विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय कंपनी कायदा या विषयातील विविध टॉपिकची माहिती आणि त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच कंपनीचे भाग वाटप. यापूर्वी आपण कंपनीचे भाग भांडवल भाग विक्री हे पाहिलेलं आहे. आज आपण पाहतोय ते म्हणजेच कंपनीचे भाग वाटप. यामध्ये हा आपला 9वा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फॉलो करून येणारे अपडेट जाणून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंपनीचे भाग वाटप. आता भाग वाटप पाहताना भाग वाटप म्हणजे काय, तर भाग वाटप म्हणजे भागांची मागणी करणाऱ्या अर्जदारांना व कंपनीशी अगोदरच केलेल्या करारानुसार विशिष्ट व्यक्तींना भाग देणे म्हणजे भाग वाटप होय. कंपनीने माहिती पत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कंपनीत गुंतवणूक करू इच्छिणारे लोक कंपनीच्या भागांची मागणी करणारे अर्ज कंपनीकडे करीत असतात. त्याचप्रमाणे कंपनीने जर मालमत्तेच्या खरेदीची किंमत व भाग विम्याची दलाली त्या संबंधित लोकांना भागाच्या स्वरूपात देण्याबाबत करार केलेला असेल तर त्यांनाही कंपनी भागांचं वाटप करते. भागांचे वाटप करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची तरतूद कायद्यात केलेली आहे. या कायदेशीर तरतुदींचा वापर करूनच कंपनीला आपल्या भागांचे वाटप करावे लागते. भागांच्या वाटपामुळे पुढील महत्त्वाचे कायदेशीर परिणाम निर्माण होतात. पहिला परिणाम म्हणजे कंपनी व भाग मागणी अर्जदार यांच्यामध्ये भाग वाटपामुळे करारात्मक संबंध निर्माण होतो. या करारानुसार कंपनी भागांचे वाटप करते. भाग वाटपानंतर भाग मागणी अर्जदार कंपनीचा भागधारक बनतो व त्यांच्यात त्यामुळे सभासदाचा करार अस्तित्वात येतो. दुसरा भाग आहे भाग वाटपानंतर कंपनीच्या भागांना कायद्यानुसार अस्तित्व प्राप्त होते. आणि तिसरा परिणाम म्हणजे भागांचे वाटप एकदा केल्यानंतर त्यांचे पुनर्वाटप करता येत नाही. भागांचं वाटप करायचं असेल तर ते कायदेशीर होण्यासाठी भाग वाटपाच्या या कायदेशीर तरतुदी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिला भाग आहे तो म्हणजे माहिती पत्रक कंपनीने तयार केलं पाहिजे, त्याची नोंदणी केली पाहिजे आणि त्यानंतर ते प्रसिद्ध केले पाहिजे. दुसरा भाग कायदेशीर भाग दिला तो म्हणजे किमान अभिदान रक्कम, किमान भाग भांडवल कंपनीने योग्य त्या मुदतीत जमा करणं आवश्यक आहे. तिसरा भाग आहे भाग मागणी विनंती शुल्क जे आहे ते शुल्क जमा त्या ठिकाणी कंपनीने केलं पाहिजे. त्यासाठी कंपनीने स्वतंत्र शेड्यूल बँकेत आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं पाहिजे. त्यानंतर या शुल्क जे जमा झालेलं आहे त्या जमा झालेल्या शुल्काचा वापर कंपनीने योग्य कारणासाठीच केला पाहिजे. ज्यांनी भागांची मागणी केलेली आहे त्यांना भागांचे योग्य त्या मुदतीत वाटप करणं आवश्यक आहे आणि भाग वाटप हे योग्य पद्धतीने केलं पाहिजे अशा या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्या थोडक्यात आढावा आपण आता घेतलेला आहे. थोडी सविस्तर माहिती आपण पाहूया. भारतीय कंपनी कायदा 2013च्या अनुषंगाने कंपनीला भाग वाटप करताना पुढील अटी पाळणे आवश्यक आहे. जर पुढील अटी न पाळता केलेले भाग वाटप असेल तर ते अनियमित भाग वाटप झाले आहे असे म्हटले जाते. म्हणजेच नियमित भाग वाटपासाठी कंपनीला पुढील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. अट क्रमांक 1, कंपनीने माहिती पत्रक किंवा त्याऐवजी द्यावयाचे निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केले पाहिजे व त्यानंतर ते लोकांसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. अट क्रमांक 2, पहिले भाग वाटप माहिती पत्रक प्रसिद्ध केल्यापासून 5 दिवसांनी तर माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन नोंदविले असल्यास 3 दिवसांनी केले पाहिजे. म्हणजे भागांची विक्री पहिल्या परिस्थितीत 5 दिवसांनी तर दुसऱ्या परिस्थितीत 3 दिवसांनी केली पाहिजे. तिसरी अट आहे भाग वाटपाचे काम माहिती पत्रक प्रसिद्ध केल्यापासून 120 दिवसात पूर्ण झाले पाहिजे. तसे न केल्यास पुढील 10 दिवसात भाग मागणी शुल्क
संबंधित व्यक्तींना कंपनीने परत केले पाहिजे, अन्यथा कंपनीने त्या रकमेवर दर 6% दराने जोपर्यंत त्या भाग मागणी अर्जदारांचे पैसे परत केले जात नाही तोपर्यंत व्याज दिले पाहिजे. व्याजाची रक्कम कंपनी अनियमित भाग वाटपाला जबाबदार असणाऱ्या संचालकांकडून वसूल करू शकते. अट क्रमांक 4, भाग भांडवल हे विक्रीस काढताना भांडवल बाजाराची आणि त्याचप्रमाणे सेबीची संमती घेणं आवश्यक आहे. 5, भाग मागणी अर्ज मागविताना कंपनीने किमान दर्शनी किमतीच्या 5% एवढी रक्कम रोख स्वरूपात घेतली पाहिजे. अट क्रमांक 6, भाग मागणी शुल्काची रक्कम कंपनीने एखाद्या शेड्यूल बँकेत ठेवली पाहिजे व व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय ही रक्कम बँकेतून काढू नये. तसे न केल्यास कंपनी संबंधित अधिकाऱ्यास 5,000 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. अट क्रमांक 7, माहिती पत्रक प्रसिद्ध केल्यापासून 120 दिवसाच्या आत कंपनीने किमान अभिदानाची रक्कम जमा केली पाहिजे, मिळवली पाहिजे. अट क्रमांक 8, कंपनीला तिचे भाग बाजारात नोंदवायचे असल्यास त्यासाठी करावयाचा अर्ज माहिती पत्रक पहिल्यांदाच प्रसिद्ध केल्यानंतर 10 दिवसांच्या आत कंपनीने केला पाहिजे. असा अर्ज भाग बाजाराकडे केला असल्यास भागांची नोंद करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी भागांची विक्री थांबविल्यानंतर 4 आठवड्याच्या आत किंवा भाग मागणी अर्जदारांना 4 आठवड्याच्या आत याबाबत कळविले असल्यास 7 आठवड्यांच्या आत मिळवली पाहिजे. कंपनीने किमान एक भाग बाजाराकडून तरी परवानगी किंवा संमती घेणे आवश्यक आहे. या झाल्या तुमच्या सर्व कायदेशीर अटी. आता कार्यपद्धती आहे. या कार्यपद्धतीमध्ये प्रामुख्याने 10 टप्पे दिलेले आहेत. पहिले आहे म्हणजे भाग वाटप करायचं असेल तर हे कार्य करण्यासाठी संचालक मंडळाने भाग वाटप समितीची नेमणूक केली पाहिजे. त्यासाठी संचालक मंडळाची पहिली सभा झाली पाहिजे. या पहिल्या सभेमध्ये कोणकोणत्या संचालकांना भाग वाटप समितीमध्ये स्थान द्यायचं आहे याचा निर्णय संचालक मंडळ घेते. भाग वाटप समितीची नेमणूक झाल्यानंतर भाग वाटपाचं कार्य या समितीला त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्यानंतर त्या समितीला आपला अहवाल संचालक मंडळाला द्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की एक टप्पा पूर्ण झाला की दुसरा टप्पा, दुसरा पूर्ण झाला की तिसरा टप्पा, या क्रमाने त्या ठिकाणी भाग वाटप करणं आवश्यक आहे. पहिला भाग आहे भाग वाटप समितीची नेमणूक किंवा संचालक मंडळाची नेमणूक. कंपनीचा चिटणीस आलेले भाग मागणी अर्ज संकलित करीत असतो व त्यावरून भाग वाटपाचे निवेदन तयार करतो व हे निवेदन संचालक मंडळाच्या सभेत विचारार्थ व निर्णयासाठी सादर करतो. त्या निवेदनावर विचार करून संचालक मंडळ भाग वाटप ठराव संमत करतात व चिटणीसास भाग वाटप पत्र पाठविण्याचे अधिकार देतात. परंतु जर विक्रीस काढलेल्या भागांना अतिशय जास्त प्रमाणात मागणी आल्यास संचालक मंडळ भाग वाटप समिती स्थापन करते. ही समिती परिस्थितीचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार करते व अहवाल संचालक मंडळापुढे ठेवला जातो. संचालक मंडळ त्या अहवालाच्या आधारावर भाग वाटपाचा ठराव संमत करतात व चिटणीसास भाग वाटप पत्रे व ज्यांना भाग नाकारलेले आहेत त्यांना दिलगिरी पत्रे पाठवण्यासंबंधीचे अधिकार देतात. 2. भाग वाटप समितीचा कार्य व अहवाल. भाग मागणी ही विक्रीस काढलेल्या भागा इतकी किंवा त्यापेक्षा कमी असल्यास भाग वाटपाचे काम सोपे असते. परंतु भागांची मागणी ही विक्रीस काढलेल्या भागापेक्षा जास्त असल्यास म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर डिमांड सप्लाय भाग वाटपाचे काम हे अत्यंत जिकरीचे व अवघड होऊन बसते. अशा वेळी संचालक मंडळाला भागांची मागणी कमी करण्यासाठी व भागांची मागणी व पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा वेळी संचालक मंडळ सुरुवातीस अपूर्ण असलेले, अनियमित असलेले, उशिरा आलेले व अपुऱ्या रकमेसह आलेले भाग मागणी अर्ज रद्द करतात, नामंजूर करतात. ते कसे? तर ते पुढील प्रमाणे. पहिला भाग, मागणी केलेल्या भागांच्या प्रमाणात म्हणजे प्रो राटा अलॉटमेंट. मागणी केलेल्या भागांच्या प्रमाणात भागांचे वाटप करणे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने 100 भागांची मागणी केलेली असल्यास 2:1 या प्रमाणात त्याला फक्त 50 भाग दिले जातात. अशा पद्धतीने मागणी कमी केली जाते. दुसरा मागणी कमी करण्याचा मार्ग,
ठराविक संख्येपेक्षा कमी संख्येसाठी आलेले अर्ज रद्द केले जातात. उदाहरणार्थ 25 पेक्षा कमी भागासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी कोणालाही भाग दिले जात नाही. तिसरा मार्ग आहे भाग कमी करण्याची, मागणी कमी करण्याचं. जास्तीत जास्त भागांची मागणी करणाऱ्या अर्जदारांना पहिलं प्राधान्य द्यायचे. उदाहरणार्थ 100 पेक्षा जास्त भागांसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत फक्त त्यांचाच विचार करणे. अशा पद्धतीने जनरली मागणी ही कमी केली जाते. त्यानंतर भाग वाटप समितीने केलेल्या कार्याचा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाला सादर केला जातो. संचालक मंडळ त्या अहवालावर चर्चा करून भाग वाटपाचा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. भाग वाटप समितीचा अहवाल योग्य आहे असे संचालकांना वाटल्यास संचालक भाग वाटपासाठीचा ठराव संमत करतात व चिटणीसाला भाग वाटप करण्याचा अधिकार देतात. मिळालेल्या अधिकाराच्या साहाय्याने कंपनी चिटणीस भाग वाटप पत्रे तयार करून सर्व संबंधितांना पाठवितो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना ज्यांनी मागणी केलेली आहे अशा लोकांना जर भाग वाटप केले नसेल तर त्यांना दिलगिरी पत्र पाठवित असतो. भाग वाटप पत्र म्हणजे भाग मागणी अर्जदाराला ठराविक भाग दिल्याबद्दलचे कंपनीचे निवेदन पत्र होय. या पत्रामध्ये काय तपशील असतो तर कंपनी अर्जदाराचे नाव, पत्ता, त्याने मागितलेले भाग, त्याला दिलेले भाग, त्याने भागावर भरावयाची रक्कम, रक्कम भरण्याचे ठिकाण, रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक इत्यादी गोष्टी या पत्रामध्ये दिलेल्या असतात. भाग मागणी व भाग वाटप याद्यावरून ही पत्रे तयार केली जातात. या पत्रावर कंपनीच्या अध्यक्षांच्या सह्या असतात. हे पत्र मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने पत्र सांगितलेल्या बँकेत घेऊन जाऊन ठरवून दिलेली रक्कम ठरवून दिलेल्या दिनांकाच्या आत भरणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याने रक्कम भरल्यानंतर बँक त्या व्यक्तीला पैसे भरल्याची पोच त्या ठिकाणी देतात. या पोच पावतीच्या आधारेच कालांतराने त्या व्यक्तीला भाग प्रमाणपत्र प्राप्त होते. भाग वाटप पत्राबरोबरच ज्या व्यक्तींना भागांचे वाटप केलेले नाही अशा व्यक्तींना खेदपत्र किंवा दिलगिरी पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि त्याचबरोबर अर्जदाराने भरलेले मागणी शुल्क त्यांना परत करणारे धनादेश अर्जदाराला दिले पाहिजे. त्यानंतर कंपनीने भाग वाटप केल्यापासून 30 दिवसाच्या आत भाग वाटप यादी तयार करून नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केली पाहिजे. या भाग वाटप यादीत पुढील प्रकारची माहिती दिलेली असते. भाग वाटप केलेल्या भागांचा प्रकार, दर्शनी किंमत व भागांची संख्या, प्रत्येक भागधारकाने भागावर भरलेली रक्कम व भरावयाची रक्कम, रोख रकमेशिवाय इतर प्रकारांनी केलेल्या भाग वाटपाचा तपशील, बोनस भाग वाटले असल्यास त्याचा तपशील, भागांची सूट देऊन विक्री केली असल्यास त्याचा तपशील, भाग वाटप केलेल्या व्यक्तींची नावे, पत्ते, व्यवसाय इत्यादीची माहिती व किमान 2 संचालकांच्या सह्या व दिनांक. भाग वाटपाचा अहवाल त्यानंतर तयार केला जातो. सार्वजनिक कंपनी असो अथवा खाजगी कंपनी असो, भागांचे वाटप झाल्यानंतर कंपनीने 30 दिवसाच्या आत भाग वाटपाचा अहवाल नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केला पाहिजे. तसे न केल्यास 30 दिवसाची मुदत संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला गुन्हा चालू असेपर्यंत दररोज 500 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. परंतु जर कंपनीने जप्त केलेले भाग परत विकले असतील किंवा कर्जरोख्यांची विक्री केली असेल तर अशा बाबतीत कंपनीला अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही. भाग वाटप अहवालात पुढील तपशील त्या ठिकाणी दिलेला असतो. ज्या व्यक्तींना भाग वाटप केलेले आहे त्यांचे नावे, पत्ते, व्यवसाय, वाटप केलेल्या भागांची संख्या, दर्शनी किंमत आणि प्रकार, प्रत्येक भागावर जमा झालेली रक्कम आणि येणे असलेली रक्कम अशा प्रकारचा सगळा तपशील या भाग वाटप अहवालामध्ये दिलेला असतो. त्यानंतर आहे तो म्हणजे भाग वाटपाचा त्याग करणे. ज्यावेळी एखादी कंपनी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या भाग मागणी अर्जानुसार भागांचे वाटप करते परंतु स्वतःच्या वैयक्तिक अडचणीमुळे ती व्यक्ती देऊ केलेले भाग विकत घेऊ शकत नसेल तर ती व्यक्ती त्याला मिळालेले भाग दुसऱ्या व्यक्तीसाठी नाकारू शकते. यालाच भाग वाटपाचा त्याग असे म्हणतात. मात्र यासाठी नियमावलीतील भाग वाटपाचा त्याग करण्यासंबंधी तरतूद असणे आवश्यक आहे. भाग वाटप पत्राच्या पाठीमागील बाजूस छापलेले भाग त्यागपत्र जोडून
ते त्यागपत्र संबंधित व्यक्ती भरून कंपनीकडे सादर करते. भाग त्यागपत्र सादर करताना भाग त्याग करणारी व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी भागांचा त्याग करते किंवा ज्या व्यक्तीला भाग द्यावयाचे आहेत अशा व्यक्तीचे नाव सुचविते. दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा भाग वाटप पत्राला जोडलेले विनंती पत्र भरून भाग विकत घेण्यास उत्सुक असल्याबद्दल कंपनीला कळवले पाहिजे. त्यानंतरच त्या पत्रावर कंपनी योग्य प्रकारे विचार विनिमय करते व अशा भाग वाटपाच्या तागाला संमती देते. त्यामुळे मालकी बदलली जाते. मात्र भाग वाटप केल्यानंतर नियमावलीत दिलेल्या मुदतीनुसारच हा अर्ज करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे भाग वाटपाचे विभाजन. भाग वाटपाचा त्याग करणारी व्यक्ती आपल्या जवळील भाग दुसऱ्या व्यक्तीस देताना भागांचा त्याग करते. असे त्याग केलेले भाग एकाच व्यक्तीला न देता जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिले जात असेल तेव्हा त्यांना भागांचे विभाजन झालेले आहे असे म्हटले जाते. व ज्या व्यक्तींना हे भाग द्यावयाचे आहे त्या व्यक्तींनी कंपनीकडे विनंती पत्रे भाग त्याग पत्रासह दिले पाहिजे. म्हणजेच मूळ भाग वाटप पत्रावरून विभागलेली भाग वाटप पत्रे तयार केली जातात. भाग वाटपाचे विभाजन करण्यासाठी मूळ भाग वाटप पत्र कंपनीला परत केले पाहिजे. तसेच विभाजनासाठी कंपनीला योग्य ते शुल्क देणे आवश्यक आहे. कंपनी चिटणीस त्यानंतर विभाजित भाग वाटप पत्रे तयार करून ज्याला भाग वाटप केलेले आहे अशा मूळ भागधारकाकडे पाठवत असतो. त्यानंतर सभासदांच्या नोंदपत्रकात किंवा नोंद पुस्तकात नोंदी करणे. वरील प्रमाणे सर्व कार्य पार पाडल्यावर कंपनीच्या चिटणीसाला सभासदांचे पुस्तक तयार करावे लागते. कारण कंपनी अधिनियमानुसार सभासद पुस्तक ठेवणे कंपनीवर बंधनकारक आहे. सभासदांचे पुस्तक भाग मागणी आणि वाटप पत्रिकेतील माहितीच्या आधारे तयार करण्यात येते. ज्यांना भागांचे वाटप केल्यामुळे जे कंपनीचे सभासद झालेले आहेत त्यांची नावे, पत्ते, व्यवसाय, त्यांना दिलेले भाग, भागावर भरलेली त्यांनी रक्कम, सभासद झाल्याची तारीख इत्यादी तपशील या यादीमध्ये असतो. कंपनीच्या सभासदांची संख्या 50 पेक्षा जास्त असल्यास त्वरित संदर्भासाठी अशा कंपनीने सभासदांची अनुक्रमणिका किंवा सभासद सूची इंडेक्स ऑफ मेंबर तयार करणं आवश्यक आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्रे सभासदांना देणे. सभासदांच्या पुस्तकातील नोंदी करण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर प्रत्येक सभासदाला त्याच्या नावाने त्याला भाग वाटप केलेल्या भागांकरिता भाग प्रमाणपत्र देण्यासाठी तयार केले जातात. या प्रमाणपत्रावर 2 संचालकांच्या सह्या घेऊन कंपनीची सर्व मान्य मुद्रा उमटवली जाते. त्यानंतर भाग वाटपाची रक्कम भरलेल्या पावतीच्या पुराव्याच्या आधारावर ही भाग प्रमाणपत्रे सभासदांना देण्यात येतात. आणि सर्वात शेवटी भाग वाटप विवरण तयार करणे. सर्वात शेवटचा हा टप्पा आहे. कंपनीच्या चिटणीसाला भाग वाटप विवरण तयार करून ते कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते. हे विवरण भाग वाटपानंतर 1 महिन्याच्या आत अथवा नोंदणी अधिकाऱ्याने वाढविलेल्या मुदतीच्या आत दाखल करणे आवश्यक असते. भाग वाटप विवरणात खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे. भाग वाटप केलेल्या भागांची संख्या, त्यांचे दर्शनी मूल्य, ज्यांना भागांचे वाटप करण्यात आले आहे त्यांची नावे, पत्ते, व्यवसाय, प्रत्येक भागावर मिळालेली रोख रक्कम सोडून इतर मोबदल्यात कंपनीने दिलेले भाग, भागांची विक्री सूट देऊन केली असल्यास त्याबद्दलचा तपशील इत्यादी सर्व माहिती असलेले भाग वाटप विवरण कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविले म्हणजेच भाग वाटपाचा कार्यविधी समाप्त झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हा थेरॉटिकल भाग अतिशय महत्त्वाचा आहे. कुठल्याही टॉपिकवर जर तुम्हाला थेरॉटिकल भाग चांगला असेल तरच तुम्ही कुठल्याही प्रश्नाची अचूक उत्तरे त्या ठिकाणी देऊ शकता. तर चला सुरू करूया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. टिंबटिंबमुळे कंपनी व भाग मागणी अर्जदार यांच्यात करारात्मक संबंध निर्माण होतात. भाग विक्री का भाग वाटप? भाग वाटप. प्रश्न क्रमांक 2.
टिंबटिंब नंतर कंपनीच्या भागांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते भाग वाटपानंतर. प्रश्न क्रमांक 3, भागांचे एकदा भाग वाटप केल्यानंतर त्याचे पुनर्वाटप करता येत नाही. बी भाग वाटप. प्रश्न क्रमांक 4, भाग वाटपाचा मूलभूत अधिकार कोणाला हो? कंपनी संचालकांना, भागधारकांना, नोंदणी अधिकाऱ्यांना, काही वरीलपैकी एकही नाही. कंपनी संचालक. ए. प्रश्न क्रमांक 5, भाग वाटप हे कसे असावे? अटीसह असावे की विना अट असावे? कसं शर्त असावे? तर भाग वाटप हे कुठल्याही प्रकारे विना अट बिनशर्त असावे. प्रश्न क्रमांक 6, किमान भाग भांडवल जमा झाल्याशिवाय कंपनीला भाग वाटप करता येणार नाही. किमान भाग भांडवल म्हणजेच प्रश्न क्रमांक 6, किमान भाग भांडवल जमा झाल्याशिवाय कंपनीला आपल्या भागांचे वाटप करता येत नाही. याचाच अर्थ किमान भाग भांडवल म्हणजेच मिनिमम सबस्क्रिप्शन किंवा त्यालाच दुसरं नाव आहे किमान अभिदान रक्कम. डी. प्रश्न क्रमांक 7, भाग विनंती अर्जासोबत भागांच्या दर्शनी किमतीच्या कमीत कमी 5% रक्कम जमा झाल्याशिवाय कंपनीला भाग वाटप करता येत नाही. उत्तर ए 5%. प्रश्न क्रमांक 8, कंपनीने भागांचे वाटप केल्यापासून किती दिवसाच्या आत भाग वाटप अहवाल रिटर्न ऑन अलॉटमेंट कंपनीने तयार केला पाहिजे? तर भाग वाटप केल्यापासून 30 दिवसाच्या आत म्हणजेच सी. प्रश्न क्रमांक 9, भाग वाटप यादीत खालीलपैकी कोणता तपशील दिलेला असतो? भागधारकाचे नाव, पत्ता, भागधारकाचा व्यवसाय, भागधारकाला वाटप केलेले भाग, त्याने मागणी केलेले भाग, भागांची संख्या, त्याला दिलेले भाग, त्याने भरलेली रक्कम, त्याला भरावयाची रक्कम, ही सर्व माहिती भाग वाटप यादीत असते. म्हणून उत्तर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, ज्या भागधारकाला भागांचे वाटप केलेले आहे त्यांना कोणते पत्र पाठविले जातात? तर अशा भागधारकांना भाग वाटप पत्र पाठविले जातात. ए. प्रश्न क्रमांक 11, ज्या भागधारकाला भागांचे वाटप केलेले नाही त्यांना कोणते पत्र कंपनी पाठवत असते? तर त्यांना दिलगिरी पत्र पाठवत असते. प्रश्न क्रमांक 12, ज्या भागधारकाने भागांचा वाटपाचा त्याग केलेला आहे त्यांनी कोणते पत्र कंपनीला पाठविले पाहिजे? उदाहरणार्थ पहा, कंपनीने एखाद्या व्यक्तीला 10 भाग वाटप केलेला आहे परंतु त्या व्यक्तीला 10 भाग स्वीकारायचे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये भागांचा त्याने त्याग केलेला आहे असं संबोधलं जातं. साहजिकच अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित व्यक्तीने कंपनीला भाग त्यागपत्र पाठवणं आवश्यक आहे. एखाद्या भागधारकाला किंवा व्यक्तीला मागणीनुसार कंपनीने भागांचं वाटप केलेलं आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कारणामुळे त्याला ते भाग स्वीकारायचे नसतील तर तो भाग इतरांसाठी सोडून देतो, त्यालाच भागांचा त्याग असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 13, ज्या भागधारकाने भागांचा वाटपाचा त्याग केलेला आहे त्याचे भाग अनेक व्यक्तींना दिले जात असतील, म्हणजे एका व्यक्तीला नाही तर अनेक व्यक्तींना दिले जात असतील तर त्यांना म्हटलं जातं भाग वाटपाचे विभाजन होय. मला 10 भाग कंपनीने दिलेले आहेत पण मला ते स्वीकारायचे नाहीत, मला ते सोडून द्यायचे आहे, त्याचा त्याग करायचा आहे आणि हे 10 भाग जर कंपनी
10 वेगवेगळ्या व्यक्तींना वाटप करीत असेल, म्हणजे प्रत्येकाला एक भाग देत असेल, तर त्याला भाग वाटपाचे विभाजन असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, कंपनी कायदा 2013 कलम 39(4) नुसार, म्हणजेच कलम 39 उपकलम 4 नुसार कंपनीने आपला भाग वाटप अहवाल म्हणजेच रिटर्न ऑन अलॉटमेंट तयार केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 15, कंपनी कायदा 2013 कलम 40 उपकलम 3 नुसार कंपनीने भागावरील रक्कम जमा करण्यासाठी शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडले पाहिजे. यामध्ये भाग मागणी शुल्क भरले जाते, भाग वाटपासाठी स्वतंत्र खाते उघडले जाते, भागावरील हप्ता मागणी संबंधी स्वतंत्र खाते उघडले जाते. एकंदरीत शेड्यूल्ड बँकेत या वेगवेगळ्या कारणासाठी बँकेने खाते उघडणे आवश्यक आहे आणि तो भाग कंपनी कायदा 2013च्या कलम 40 उपकलम 3 मध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण 9 भाग पाहिलेले आहेत. यापुढील 10वा भाग आपण भागावरील हप्ते मागणी किंवा भागावरील रकमेची मागणी कशी केली जाते, त्यासंबंधीच्या काय कायदेशीर तरतुदी आहेत, त्याची कार्यपद्धती कशी आहे, या संबंधीची सर्व माहिती आणि त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण पाहणार आहोत भागावरील रकमेची मागणी. धन्यवाद.